अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची दिल्लीत केंद्रीय जलशक्ती नामदार सी.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। या बैठकीस आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदार व खासदार यांची उपस्थिती। नवी दिल्ली येथे नवीन महाराष्ट्र सदन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदारांनी अभिवादन केले। यावेळी केंद्रीय जलशक्ती विभागाच्या सचिव मुखर्जी मॅडम यांनी सांगितले की अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर माननीय सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती असल्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही। तसेच एनडीएस एजन्सी यांच्या मार्फत सर्वे केला जाईल। त्यानुसार अलमट्टी धरणाचे काम केले असेल तर महाराष्ट्र शासनाकडून सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हिड दाखल करण्यात येईल। या बैठकीत अलमट्टी धरणाच्या संदर्भात नामदार सी.आर. पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली व याबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन नामदार सी.आर. पाटील यांनी दिले असल्याची माहिती मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी दिली। नवी दिल्ली येथे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित आयोजित नवीन महाराष्ट्र सदनमध्ये दिनांक 4 ऑगस्ट रोजी जागतिक कृषी महोत्सव सोहळ्याच्या 15 वर्षातील कार्याची यशस्वी वाटचाल दर्शवणारा सिंहावलोकन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे आध्यात्मिक नेते व आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत होते।